पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील गुंडवस्ती परिसरात 35 वर्षीय सपना दीपक पारधी या महिलेचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणानंतर तिचा पती दीपक पारधी फरार झाला असून मंचर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। सपना आणि दीपक पारधी हे 8 दिवसापूर्वी थोरांदळे येथील शेतात मजुरीसाठी आले होते। मंगळवारी सकाळी सपना पारधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आली। तिला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मंचर पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत। सपना पारधी आणि तिचा पती दीपक पारधी हे सुमारे 8 दिवसापूर्वी चांडोली येथील शेतकरी किसन इंदोरे यांच्या थोरांदळे येथील शेतात मजुरीच्या कामासाठी आले होते। मंगळवारी सकाळी शेजारील शेतकरी दत्तात्रय बारवकर शेतीवर फेरफटका मारून ते राहत असलेल्या पत्र्याच्या शेडकडे गेले असता शेडबाहेरील कोपीत सपना पारधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळली। तिच्या दोन्ही चपला अस्ताव्यस्त पडल्या होत्या। दत्तात्रय बारवकर यांनी आवाज दिला, मात्र कोणतीही हालचाल न झाल्याने जवळ जाऊन पाहिले असता तिच्या डोक्यावर धारदार अथवा कठीण हत्याराने वार केल्याचे दिसून आले। त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस पाटील वैशाली टेमगिरे व उपसरपंच ॲडव्होकेट संदीप टेमगिरे यांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। जखमी महिलेला मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं। या घटनेनंतर पती संशयित आरोपी दीपक पारधी फरार झाला असून खुनामागील नेमके कारण काय याचा तपास मंचर पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।